नमस्कार या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज बऱ्याच दिवसातून आपण व्हिडिओ करतो आहे आणि चला, बाकीचे व्हिडिओ तर मी अपलोड केलेले होते. तर जेणेकरून आपण रेसिपीचे व्हिडिओ ते आत्ता चालू केले, तर काही कारणामुळं बंद होते. तर आज मस्तपैकी भरली भेंडी बनवणार आहे आपण. तर हिरव्या मसाल्यामध्ये भरली भेंडी मस्त छान टेस्टी. तर ती कशी बनवायची, काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. चला, जे साहित्य आहे ते रेडी करून घेतलं आपण. तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी आपण इथं भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि छोटे छोटे एका भेंडीचे 2 तुकडे करून आणि मस्तपैकी मध्ये काप करून घेतले. इथं मसालासुद्धा वाटून घेतला. मसाल्यामध्ये आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, थोडंसं खोबरं आणि 1-2 काजूचे तुकडे टाकले आणि छान आपण इथं थोडंसं पाणी घालून प्युरी करून घेतली. कोथिंबीर, टमाटा, चवीनुसार मीठ, धना पावडर, जिरे, हळद, मोहरी, हिंग, ते इतकं साहित्य घेतलं जेणेकरून आपण जी भेंडी कट करून घेतली ती आपण थोडीशी परतून घेणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीची छानपैकी इथं कढई गरम करून घेतली आणि जेणेकरून जी भेंडी आपण कट करून घेतलेली होती तर तीच आपण छान 2-3 मिनटं आपण परतून घेणार आहे, जेणेकरून लगेच तेल वगैरे काही घालणार नाही आहे. चला, 2-3 मिनटं मस्तपैकी डाग पडूपर्यंत आपण आता परतून घेतली, जेणेकरून त्याच्यामधलं पाणी ओलावा पूर्णपणे निघून जातो आणि नंतर आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून सुद्धा परतून घेणार आहे. तर जास्त तेल टाकायचं नाही, थोडंसं नॉर्मल अर्धी पळी आपण छोटी पळी आहे ती घालून घेतली आणि मस्त परत पुन्हा आपण आता परतून घेणार आहे. तर जेणेकरून अगोदर आपण परतून घेतली तर ओलावा राहतो तो पूर्णपणे निघून जातो, म्हणजे आपली भेंडी चिकट होत नाही. तर अगोदर बिगर तेलाची सुद्धा मिनिटभर परतून घ्यायची, नंतर तेल टाकून सुद्धा परतून घ्यायची आणि छानपैकी परतताच आपली भेंडी थोडीफार शिजल्या जाते. तर चला, तेल टाकून आपण 2 मिनटंसुद्धा झाकून ठेवून घेणार आहे, म्हणजे छानपैकी मुरल्या जाते आपली भेंडी आणि जेणेकरून आपण काप केले ते सुद्धा छान मुरल्या जात्या आणि शिजल्यासुद्धा जात्या. तर जास्त वेळ काय ठेवायचं नाही, 2च मिनटं आपण झाकण ठेवून घेतलं तर बघू शकता कलरसुद्धा चेंज झाला आणि थोडेसे डाग पडायला लागले का लगेचच आपण आता काढून घेणार आहे. चला, तर परतून तर आता मस्तपैकी झाले. एक ताटामध्ये आपण काढून घेऊ आणि पुन्हा परत फोडणी करून याच्यामध्ये आपण परतून घेणार आहे. तर खूप सुंदर होती आणि छान लागते आणि मेन म्हणजे आपण हिरव्या मसाल्यामध्ये करतो आहे. तर उन्हाळा लागला आहे आता, तर हिरव्या मसाल्यामध्ये भाज्या खाल्लेल्या खूप चांगल्या असतात. तर 1 ते 1.5 पळी तेलसुद्धा घालून घेतलं. तेल छानपैकी गरम झालं का लगेचच आपण याच्यामध्ये आता जिरे मोहरी घालून घेणार आहे. तर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि थोडासा छोटा चमचा आपण हिंगसुद्धा घालून घेतला. तर छान तडतडलं काय छोट्या आकाराची एक मोठी खाप आपण इथं कट करून घेतली होती टमाट्याची, तीसुद्धा घालून घेतली. आता तुम्ही लाल मिरची याच्यात करत असल्या तर ह्या टायमाला तुम्ही मसाले घालू शकता याच्यामध्ये. तर मी इथे हिरव्यामध्ये टाकते, फक्त याच्यामध्ये धना पावडर आणि हळद पावडर टाकून घेतली मी, जेणेकरून जो वाटून ठेवलेला मसाला होता तर तो सुद्धा घालून घेतला आता आणि तो तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा. तर ही स्टेप वापरून तुम्ही लाल तिखटमध्ये सुद्धा करू शकता किंवा कांदा लसूण मसाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता. पण ज्यांना कोणाला आपल्याला हिरव्या मसाल्यामध्ये खायचं आहे त्या पण ह्या अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. तर तुम्ही 1-2 काजूचे तुकडे नाही टाकले, थोडेसे शेंगदाणे टाकले तरी पण चालतंय आणि छानपैकी वाटण करून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने करायचं. तर चला, वाटण चांगलं मिक्स झालं, आपण मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणीसुद्धा टाकून घेतलं आणि छानपैकी आता परतून घेणार आहे एकसारखं हलवत. तर मस्तपैकी परतून घ्यायचं, जेणेकरून जशी आपल्या लाल तिखट करतो आपण तशी काय तरी वगैरे काही याला येत नाही, जेणेकरून हे हिरवा मसाला आहे, हिरव्या मसाल्यात करतो आहे आपण. पण छानपैकी मसाला परतो तो ते लगेच ओळखायचं कसं, तर कढईपासून सुटल्या जातो तेव्हा छानपैकी मसाला परतल्या जातो. तर बघू शकता अशा पद्धतीने
तर मस्त आता मसाला तर परतला गेला आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा परत मिक्स करून घ्यायचं. तर आपण परतले तर जेणेकरून भेंडी परतवली तेव्हा मिठाचा वापर नव्हता केला, तर सर्वच वापर आपण इथं मसाल्यामध्ये केला. छानपैकी मिक्स करून झालं का आपली भेंडी आपण फ्राय करून ठेवली ती सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायची. तर आत्ता जास्त वेळ लागत नाही शिजायला. तर बघू शकता आपली भेंडी शिजलेलीच आहे. फक्त 2 मिनटं आपण मिक्स करून आणि झाकण ठेवून वाफ करून घ्यायची. चला तर मिक्स करून झाली. आपण लगेचच 2 मिनटं आपण याला वाफ करून घेऊ आणि मस्तपैकी आपली भेंडी आता रेडी होती. जास्त वेळ लागत नाही, जेणेकरून अगोदर आपण परतून घेतली. आणि बघू शकता वाव, मस्त भेंडी तयार झाली. बघू शकता तर हिरव्या मसाल्यामध्ये भरली भेंडी खूप सुंदर लागते. चला आता रेडी झाली. आपण आता डिशमध्ये काढून घेऊ. तर चला डिशमध्ये काढून घेऊ आणि खूप सुंदर झाली. आणि बघू शकता कशी सुट्टी सुद्धा झाली. तर अजिबात चिकट वगैरे काही झालेली नाही आहे. अशा पद्धतीची जर अगोदर परतून भेंडी जर तुम्ही घेतली तर चिकट वगैरे अजिबात होत नाही. तर आपली हिरव्या मसाल्याची भरली भेंडी मस्त खूप छान सुगंध येतोय. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करा. तर करून बघा, लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.